नमस्कार, मी भगवान शेट्टी आणि आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. उदय सामंत काय स्वतःच्या गाडीतून पाणी काढून देतील काय? निलेश राणे अधिकाऱ्यांवर संतापले. स्थानिक सांगतील तिथेच पुनर्वसन, नारायण राणेंची घोषणा. आणि वैभव नाईक उतरले मैदानात, पूरग्रस्तांना दिला मतीचा हात. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूया सविस्तर बातम्या. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवरती प्रचंड संतप्त झालेले पाहायला मिळालेत. निलेश राणे तातडीने चिपळूणमध्ये दाखल झाल्यानंतर पूरग्रस्तांच्या मतीला धावून गेलेत. या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अधिकारी वर्गाला निलेश राणे यांनी चांगलं धारेवरती धरलंय. पाहूयात. इकडे लोकांचा जीव चाललाय, व्यापारी सगळे रडतायत, लोकांकडे पाणी नाही, टँकरची मागणी आहे. त्या उदय सामंतच्या मागे फिरून काय मिळणार आहे? अहो सोडा हो, तो मीटिंगच्या पलीकडे काय करू शकत नाही. तुम्हाला लोकांचे जीव वाचवावे लागतील. अहो लोकांकडे आता अन्न नाहीये. आम्ही आता त्या शंकरवाडी आणि त्या भागात परिसरात आता जाऊन आलो. अहो तिकडे काही नाहीये, लोकांकडे पाणी नाहीये साधं. तो काय उदय सामंत काय स्वतःच्या गाडीतून पाणी काढून देणार आहे? तुम्ही पाण्याच्या टँकर जेवढ्या होतील तेवढ्या तुम्ही सगळ्या जमा करा आणि इकडे चिपळूण शहरामध्ये वळवा. तुम्ही लगेच जेवढ्या टँकर मागवता येतील त्या सगळ्या डायव्हर्ट करा इकडे चिपळूण शहराकडे. आणि हे सगळे इन्शुरन्सवाले त्यांना सगळ्यांना एकदा तुम्हाला धरावे लागतील. व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. ते बसून तुम्ही काय पंचनामे करतायत मला माहित नाही, नाहीतर संघर्ष होणार, लक्षात ठेवा. पंचनामे होऊ दे, पण मला तिकडे तुम्ही मागे मागे फिरू नका कुठल्या मंत्र्याच्या. तुमचं काम जमिनीवर आहे. मला तुम्ही फिरतीवर दिसले पाहिजे. एक अधिकारी दिसत नाही मला फिरतीवर. तुम्ही मागे मागे मंत्र्याच्या फिरू नका. तुम्ही अगोदर जमिनीवर काम करा आणि पाण्याचं व्यवस्था पूर्ण शहरात झाली पाहिजे असं बघा लगेच ताबडतोब. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. तळीय दुर्घटनेत ज्यांची घरं जमीनदोस्त झाली आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं बांधून देण्यात येतील. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी महाडच्या तळीमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. या दौऱ्यात राणे कोणती घोषणा करतात याकडे सारांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे राणेंनी या दुर्घटनाग्रस्तातील सर्वांचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार असल्याची माहिती यावेळी राणेंनी दिली. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जातील अशी महत्त्वपूर्ण घोषणाही यावेळी राणेंनी केली. त्याच मी गावच्या सरपंच आणि काही मान्यवर व्यक्तींशी बोललो. त्यांनी सांगितलं की आम्हाला अमुक ठिकाणी या गावातच आमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे, तात्काळ आमचं पुनर्वसन आणि कायमचं. तर ते सांगतील त्याप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना आता जे तात्पुरती वसाहत म्हणा किंवा त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न ते करतील, तशा सूचना मिळाल्यात. आणि कायमस्वरूपी पण स्थानिक गावातील लोक सुचवतील त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन आणि सगळ्या नागरी सुविधा त्यांना दिल्या जातील.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. आमदार वैभव नाईक थेट मैदानात उतरत माणगाव खोऱ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेत. पाहुयात. काल नांदेलीमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलं होतं. अनेक खतं बाधित होती, परंतु सरपंच, इथले ग्रामसेवक, तलाठी आणि सर्व ग्रामस्थांनी लोकांना सुरक्षित स्थळी काढलेलं आहे. पंचनामे सुद्धा पूर्ण झालेले आहेत. चांगली मदत शासनातर्फे त्यांना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. आता शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक घराला 5,000 रुपये त्यांना मिळणार आहेत, ज्या घरामध्ये पाणी गेलं असेल. पण त्याच्याशी जास्त मदत देता येईल, रॉकेल देता येईल, यासाठी प्रयत्न चालू आहेत. आंबेरीच्या पुलाचं सुद्धा आत्ताच 2 वाजता कार्यकारी अभियंता तिथे येणार आहेत, त्यांच्यावर पाहणी करणार आहोत. तो रस्ता, त्याचबरोबर पुढे दुकानवाडपर्यंत रस्ते खराब झालेले आहेत. टेम्पररी तरी पावसाच्या स्थितीत वाहतूक सुरू झाली पाहिजे, यासाठी त्यांना आता बोलवलं आणि त्याची पाहणी करणार आहोत. ते शिवसेनेमार्फत काही ठिकाणी आपण मदत करतोय की तात्पुरत्या स्वरूपात ताबडतोब काही लोकांना मदत व्हावी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या काळात महागाईने लोकांचं जगणं मुश्किल केलंय. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस महाग झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवरती असताना सुद्धा भरमसाठ कर लावून सरकार सामान्यांची लूट करीत आहे असा आरोप करत लोकांच्या हाताला काम नाही, अशा वेळी महागाईची चटकी जनता सहन करत आहे. या विरोधात आज काँग्रेसनं मोर्चा काढत हा परिसर दणाणून सोडलाय. अखिल भारतीय काँग्रेसने म्हणजे संपूर्ण भारतभर हे मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन चालू आहे. तसं महाराष्ट्रात सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन चालू आहे काँग्रेसचं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याचा एक भाग म्हणून इथल्या लोकांना न्याय मिळावा किंवा महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळावा, देशातील जनतेला न्याय मिळावा म्हणून हे मोदी सरकारच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेसने पुकारलेलं आंदोलन आज आम्ही जिल्ह्यातही केलेलं आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे की 2014मध्ये अतिशय खोटी भाषणं केली आणि ती सगळी लोकांनी ऐकलेली होती. ती खोटी भाषणं अच्छे दिन आएंगे ह्या गोष्टी ज्यावेळी बोलल्यानंतर लोकांना वाटलं
देशातील लोकांना वाटलं की आमचे काहीतरी चांगले दिवस हे मोदी सरकार आणू शकतं. पण गेली 7 वर्ष मोदी सरकारने लोकांना मेटाकुटीला आणलं, धुळीस मिळवलं आणि लोक आज अतिशय गांभीर्याच्या परिस्थितीत आपलं जीवन जगत आहे. म्हणून असं सरकार हे महाराष्ट्रातही असता कामा नये आणि किंवा देशातही असता कामा नये. म्हणून काँग्रेस आज पेटून उठलेला आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत आणि ह्या जनतेला, भारताच्या जनतेला न्याय दिल्याशिवाय काँग्रेस सरकार राहणार नाही असं मला वाटतं. तुमची आज आंदोलनाच्या निमित्ताने मागणी काय आहे? आम्हाला एकतर मागणी करायची आहे की जशी भाषणं 2014ला झालीत मोदींची, जे मोदीने लोकांना स्वप्न दाखवलीत, ती सगळी स्वप्न लोकांची ह्या सरकारने, केंद्र सरकारने पुरी केली पाहिजेत आणि अच्छे दिनाचं सरकार म्हणून 15 लाख रुपये अकाउंटवर दिले पाहिजेत. 65 रुपये लिटर जे पेट्रोल होतं ते त्यावेळी ते भाषण करायचे की 35 रुपये लिटरने काँग्रेसने कसं दिलं पाहिजे आणि आपण आज 110 रुपयाच्या वर ह्या जनतेला पेट्रोल देत आहेत. 70 रुपये तेलाचा, गोड तेलाचा रेट 70 रुपये होता, आज तो 200 पार केलेला आहे. संपूर्ण परिस्थिती ही लोकांची कोलमडलेली आहे आणि अशी परिस्थिती आली, नोकर वर्ग समाधानी नाही, नोकर वर्ग रस्त्यावर यायच्या तयारी आहे. त्याच्यानंतर जनता, शेतकरी वर्ग, सर्वसामान्य लोक किंवा इतर व्यावसायिक आज रस्त्यावर आलेले आणि याला पूर्ण जबाबदार मोदी सरकार आहे. म्हणून या मोदी सरकारला हाकलल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, काँग्रेसचे पुढारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. ही जनता भरभरून काँग्रेसला पाठिंबा देणार आहे असं मला या निमित्ताने सांगायचं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. नाटर रामेश्वर मंदिर जवळील पूल पूर्णपणे वाहून गेला व फक्त चालण्यासाठी डांबरी रस्ता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गावातील लोकांचा शहराशी संपर्क कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना काळात रेशन दुकान, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच औषधोपचारांसाठी व अत्यावश्यक साहित्य कसे उपलब्ध होणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नाटर रामेश्वर मंदिराजवळील रस्ता व पूल वाहून गेला असून थोरले मोहोळ, धाकटे मोहोळ, हुंगले डेबवाडी, बेडमवाडी, गुरववाडी त्या मार्गातील 700 ते 800 लोकांचा संपर्क यामुळे तुटला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पादरा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह. तुम्हाला SSC CET परीक्षेची भीती वाटते का? ऑनलाईन SSC CET परीक्षा कशी द्यावी याची आपल्याला काही माहिती आहे का? घाबरून जाऊ नका. साहेब क्लासेस अँड राईट IIT अँड मेडिकल तुमच्यासाठी घेऊन येत आहे पूर्णपणे फ्री मॉक टेस्ट सिरीज. एकूण 10 मॉक टेस्ट. फर्स्ट राऊंड 26 ते 30 जुलै 2021 5 टेस्ट. सेकंड राऊंड 2 ते 8 ऑगस्ट 2021 5 टेस्ट. दिवसाला एक टेस्ट 2 तास. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत कधीही टेस्ट देऊ शकतात. मर्यादित जागा. मोबाईलवर QR कोड स्कॅन करा आणि आजच तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन करा. आजच संपर्क साधा. G710 मेन रोड, सावंतवाडी बस स्टँड जवळ, रेणुका हॉटेल समोर, युनियन बँकेच्या मागे, सावंतवाडी. फोन नंबर 9607 70 72 60 आणि 70 66 13 93 23. साहेब क्लासेस अँड राईट IIT अँड मेडिकल. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप
तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध ओसी सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सिक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध. या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट. 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून. अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं. मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात या नंतरची बातमी. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011. मुसळधार पावसामुळे मल्हार ब्रिज आधी खचला आणि त्यानंतर काही तासातच तो कोसळून पडला. नाटर, नरडवे, दिगोळे, दारिस्ते, शिवडाव या प्रमुख गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे ही गावं आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या तसंच आरोग्याच्या दृष्टीने पोरकी झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं मनावर घेऊन हा ब्रिज लवकरात लवकर उभारावा अशी मागणी जोर धरत आहे. शासकीय जर अधिकारी जर मे महिन्यापर्यंत जर हे पूल पूर्ण करून आम्ही देऊ असं जर म्हणत असतील तर आम्ही 6 महिने काय करायचं. आज आम्हाला बऱ्याचशा अडचणी आहेत की भाजीपाला तर सोडाच, पण ते इतर जर वर्गीय म्हणजे एक समजा इमर्जन्सी पेशंट असेल किंवा आणि काहीतरी असेल नाते मुंबईवर आणि काही ज्या वस्तू आहेत त्या आम्हाला गरजेनुसार त्या मिळणार नाहीत. त्यावेळी तुम्ही वेळीच जर हे जर पूर्ण आम्हाला करून पूल म्हणजे तात्पुरती जरी सेवा आम्हाला जरी तुम्ही करून दिलीत तरी आम्हाला खूप त्याचा फायदा होईल. आम्हाला मल्हारी पूल पावसामुळे मल्हारी पूल कोसळलं तर आम्हाला लवकरात लवकर वाहतुकीची सोय करून मिळावी शासनाकडून. कारण आम्हाला बऱ्याचशा सुविधा आरोग्य किंवा खाद्याच्या म्हणजे काय गरजू वस्तूंची गैरसोय झालेली आहे. तरी लवकरात लवकर शासनाने आम्हाला करून द्यावं. रोज कणकवली तहसीलदार ऑफिस कार्यालयात अपडाऊन करतो. सदरचे मल्हारी ब्रिज हे कोसळल्यामुळे तात्पुरता पर्याय म्हणून दारिस्ते शिवडाव मार्गे हळवल करीत कणकवली फाटकावरनं कणकवलीचा मार्ग पकडतो. सदरचा मार्ग हा 4 ते 5 किलोमीटर वाढीव असतो हा. आणि हे मल्हारी पूल हे सर्वसाधारण नाटळ, नरडवे, डिगवळे या पंचक्रोशीत महत्त्वाचे आहे. तरी ते शासनाने लवकरात लवकर मल्हारी ब्रिज हे तात्काळ कुठलाही पर्यायी करून मार्ग लवकरात लवकर चालू करण्यात यावे.
सध्या आपण आहोत मल्हार ब्रिजावर. कणकवली कनेडी ते नाट्य जाणारा जो हा मल्हार ब्रिज आहे तो धोधो पावसामध्ये मागील 2 दिवसात कोसळला आहे. आपण पाहतोय की कशा पद्धतीने ही विदारक परिस्थिती आहे. हा मल्हार ब्रिज कोसळला आहे. या मल्हार ब्रिजावरून मोठ्या प्रमाणात कनेडी असेल, नाटळ असेल, दारिस्ते असेल, गिगावळे असेल किंवा भिरवंडी असेल आणि जवळची शिवडाव असेल, या सर्वच गावांमध्ये जाण्यासाठी हा जो ब्रिज होता तो महत्त्वाचा होता. आणि हा ब्रिजच कोसळल्यामुळे या गावातल्या 7 ते 8 हजार लोकांचा जनसंपर्क आहे तो कणकवलीपासून किंवा कनेडीपासून तुटलेला आहे. आणि जर पर्यायी मार्ग ह्या गावातील लोकांना हवा असेल तर तो 35 ते 30 किलोमीटर फिरून कणकवलीमध्ये जावं लागत आहे. म्हणजे ह्या गावातील जे नागरिक आहेत किंवा जे राहणारे जनसामान्य माणूस आहेत यांना जी अत्यावश्यक गोष्ट कुठलीही आणायची असेल तर खूप लांबून जाऊन आणावी लागत आहे. कारण कनेडीची जो बाजार होता या नागरिकांना लोकांना उपलब्ध मिळत होता, लवकरात लवकर तेथील ती बाजार करत होती. पण तो रस्ताच बंद झाल्यामुळे किंवा हा पूल तुटल्यामुळे कनेडी बाजाराशी त्यांचा संपर्क तुटला आहे. त्यानंतर आरोग्याच्या महत्त्वाच्या सुविधा आहेत. ज्या आरोग्याची सुविधा कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा तहसील कार्यालयाकडे कणकवलीत जाणारा रस्ता असेल, हा पूर्णतः आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्यानंतर पण अत्यावश्यक साहित्य जे संपूर्ण जे मिळत होतं शहरीकरणामुळे ते या रस्त्यामुळे यांना मिळत नाही आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि कुठेतरी इतर लोकप्रतिनिधींनी या सामान्य जनतेची हाक ऐकणं गरजेचं आहे. कारण आत्ताच्या घडीला प्रत्येकाच्या घरात असंच म्हणत आहे की मल्हार ब्रिज कधी होणार हा मल्हार ब्रिज आणि कधी जाणार आम्ही बाजारामध्ये आणि आपल्याला अत्यावश्यक साहित्य असेल, औषधोपचार असेल कसे मिळणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आपण पाहतो आहोत. आपण ऐकल्या काही जणांची व्यथा, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर आमचा हा मल्हार ब्रिज व्हावा. पण काल जी पालकमंत्र्यांनी जे सांगितलं की हा जो मल्हार ब्रिज आहे तो होण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 महिने लागतील किंवा मे महिनाही उजाडेल. कारण इथे पावसाचे पाणी आहे जे अजूनही वाहत आहे. त्यामुळे हा ब्रिज आपण करू शकत नाही. पण प्रशासनातून होऊ शकतो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार लोकप्रतिनिधी मनात आणायला हवे आणि प्रशासनाने योग्य ती लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे तरच हा ब्रिज होऊ शकतो. कारण जसे सावित्री नदीवर जो ब्रिज कोसळला आणि तिथे जे पूल बांधण्यात आले सैन्याच्या मदतीने, तशाच पद्धतीने हा जो ब्रिज झाला तर इथे लोकांची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात टळू शकते. त्यामुळे स्थानिकांच्या हाकेला आता सरकार जागणार काय हेच पाहण्याची गरज आहे. उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. गेली अनेक वर्ष मागणी असलेल्या आणि नाबार्डमधून मंजूर झालेल्या हेवाळे पुलाचा प्रश्न यावर्षी सुद्धा मार्गी न लागल्यानं हेवाळे ग्रामवासियांना यावर्षी सुद्धा पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. गेल्या आठवडाभर धोधो कोसळणाऱ्या पावसात येथील परिस्थिती अगदीच भयावह अशीच होती. कमी उंचीच्या कॉजवेवरून सुमारे 2 ते 3 मीटर उंचीवरून पाणी वाहत होते. हेवाळे गावची या कॉजवेवरील वाहतूक तर ठप्पच आहे. पण मोठ्या पुलाखाली गेल्या वर्षी केलेल्या हा कॉजवे राहतो की पुन्हा परिस्थिती जैसे ते होते हा येणारा काळच ठरवेल. मात्र येथे मंजूर असलेला नाबार्डमधील मोठा पूल लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. मुळात बांधकाम खात्याने पहिल्यांदा दिलेलं अंदाजपत्रक कमी रकमेचं दिल्याने आता अडचण निर्माण झाली आहे. याच पुलासाठी 3 कोटी 45 लाख इतका निधी नाबार्डने मंजूर केला आहे. मात्र अप्रोच रोड पकडल्यास सुमारे खर्च 4 कोटी जात असल्याचे याच मंजूर रकमेच्या अधीन राहून सुधारित अंदाजपत्रक बांधकामने मुंबईला मंजुरीसाठी पाठवले आहे. आता या कामी अधिक वेळ न दवडता सप्टेंबरपर्यंत सगळे सोपस्कार पूर्ण होऊन कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. वासियांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता तो यावर्षी तसाच राहिलेला आहे आणि त्याचे आपण परिणाम पाहतोय. आज तिलारी भागात दोडामार्ग तालुक्यात धुव्वाधार पाऊस झालेला होता आणि हे जे जुनं कॉजवे होता तो दुरुस्ती करण्यात आला. जवळपास या कॉजवेवरून 2 ते 3 मीटर इतक्या उंचीने आणि इतक्या वेगाने पाणी जातं आहे. हेवाळेवासियांचा तालुक्यात संपर्क तुटलेला आहे. निश्चित हा जो प्रकार आहे तो इथल्या हिवाळेवासियांशी त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. शासन प्रशासन राज्यकर्ते दरवर्षी सांगतात की पूल होणार मंजूर झालेला होता. मात्र त्याची जी कारवाई करायला पाहिजे होती. नाबार्डमधून ज्या पुढे 3 कोटी 46 लाख रुपये मंजूर आहेत. जलद कारवाई करायला पाहिजे होती. त्याची निविदा प्रक्रिया आणि सगळ्या सोपस्कार पूर्ण करायला पाहिजे होतं. बांधकाम खातं मागे पडलेलं आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा पूल अडकला. पण निश्चित
आत्ता जो पावसाचा टाईम आहे या वेळेमध्ये जे पैसे मंजूर आहेत त्याच्यामध्ये या पुलाची निविदा प्रक्रिया करणं आणि संपूर्ण ओव्हरबॉर्डर करणं ही काळाची गरज आहे आणि शासनाने ते जर केलं तर वर्षानुवर्षे हा हिवाळीवासियांचा प्रश्न सुटणार नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. विलवडे सरमळे कलंबिस्त येथील पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या ग्रामस्थांना भाजपच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सरपंच दिनेश दळवी यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.
दरम्यान पुरात कोसळलेल्या घरांची राजन तेली व नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली। यावेळी उपसभापती शीतल राऊळ, माजी सभापती रवी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, प्रकाश दळवी, परेश धरणे, कृष्णा सावंत, गुणाजी दळवी, प्रवीण दळवी, नंदकिशोर दळवी, प्रभाकर दळवी, नरेंद्र दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देणार तसेच आपल्याला जे सहकार्य लागेल ते आम्ही तुम्हाला करू अशा शब्दात राजन तेली यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिलासा दिला। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पादरा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह। कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी। कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास। सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4,300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत, सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध। आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या। SSPM लाइफटाइम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग, हृदयशास्त्र विभाग, डॉक्टर रमेश माळकर, MBBS, DNB मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको, आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी। सूचना: विभागात प्रत्येक शुक्रवारी उपचार केले जात असून सदर विभागातील रुग्णांसाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी 10 वाजता नाव नोंदणी सुरू होईल। SSPM लाइफटाइम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात यानंतरची बातमी। बांदा इथं मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली। यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप करण्यात आले। गेले 2 दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे बांदा शहरात अनेकांच्या घरात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने होत्याचं नव्हतं झालंय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत
त्यांनी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासोबत बांदा येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त घरांना ताडपत्रीचे वितरण करण्यात आलं. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व्यापारी जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका सदस्य उद्योग व्यापार संतोष जोईल, उद्योग व्यापार जिल्हा सरचिटणीस नियाज शेख, संदीप जाधव आदी उपस्थित होते. आम्ही अशी पाठीवरून आणली केवळ पाणी कुठे पाणी ह्याच्यावर पाणी पूर्ण म्हणतो आम्ही पिऊन सर्वांना आणलं. सर्व हेच होतं आमचं. आम्ही काय सांगितलं, आम्हाला फक्त तुम्ही मदत काही करू नका, फक्त आमच्या मंडळीकडे आम्हाला घोडी द्या आणि आम्हाला 4-5 ट्युबी द्या, बस एवढं. आणि काही लोक आम्हाला हे ते तर दिलं असतं ना, असलं असतं ना तर 20-25 जागा तर मी वाचवलं असतं. ते 8 लाखाची मशीन गेली, पेंटिंग मशीन गेली, घोडी नाही ना. काय केलं आम्ही, पाण्यातून शिरे काढले कंप्लीट. शिरे काढून गेले, त्यावर एकदम रॅक कसा गेला आणि वर ठेवली, तरी पण पाणी आलं वर. तिथे होडी असलीच ना तर आम्ही ससे म्हणून आणले असतं त्यांना. काही फायदा नाही, काही पण. कारण मी राजन तिरेंना पण बोललो, संजीव पवारांना बोललो, सर्वांना सांगितलं. काय उपयोग, दरवर्षी हेच असतं. किती नुकसान होणार लोकांना. हे जर असं झालं ना लोकांना फाशी जावी लागणार आणि काही करायचं होणार नाही. दरवर्षी हेच होतं, दरवर्षी हेच. ह्या वर्षी जर एवढं नुकसान झालं माहिती आहे ना, काय नाही, फक्त त्यांचा काही फायदा नाही त्यांचा, फक्त बघण्यापुरतं, फक्त ऍप देण्याचे असतात. माझं म्हणणं काय, ज्यावेळी पाणी वाढवलं त्यावेळी पोलिसांची जबाबदारी होती का? काही नाही. काही नाही. त्यांना आता सांगा, दारूची गाडी आहे तिकडे आहेत म्हणून सगळे जाणार. पैसे खायला मिळतात. 4 वाजता दांडे मारणार पाठीवर येऊन. कुठे फिरलो तर गरीबांना दांडे मारणार आणि काय काम त्यांचं नाही. आम्ही कुठं पण काय किती पण काढतो आम्ही, माहिती ना. लोकांना बसून आणणार कशी? लोक दरवाजे काय सगळे व्हिडिओ आहेत पाठीवरून आणले अक्षरशः पिऊन पाणी. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. बांद्यात महापुरामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तत्काळ पंचनाम्यांचे आदेश दिलेत. तलाठी वर्षा नाडकर्णी आणि टीमने पंचनामे करण्यास सुरुवात केली. माननीय तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या आदेशाने तात्काळ पंचनामे व्हावेत यासाठी आम्ही आज बांदा सुरुवातीलाच आम्ही आता जिथे पाणी येतं म्हणजे मच्छी मार्केट आळवाडा तो भाग आम्ही पूर्ण पहिला घेतलेला आहे, जेणेकरून तो भाग 23 तारखेला जी अतिवृष्टी ढगफुटी झाली त्यामध्ये तो भाग पूर्णतः बुडालेला होता आणि त्यामुळे तिथून आम्ही आता सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत माझ्या मंडळातल्या बऱ्याच लेडीज तलाठी पण आम्ही सोबतीला घेतलेले आहे. आमचं 12 जणांचं स्क्वॉड आहे आणि 12 जण मिळून आम्ही पूर्ण हा सर्वे करतोय. यामध्ये नुकसानी ही बरीच झालेली आहे. व्यापाऱ्यांची नुकसानी झालेली आहे, दुकानदारांची नुकसानी झालेली आहे, घराची नुकसानी झालेली आहे. अक्षरशः मच्छी मार्केट आळवाडा हा भाग पूर्ण पाण्याखाली होता आणि त्यामुळे त्या घरांचं नुकसान हे भयंकर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तरी माझ्या मते घर गोठा किंवा हे तुमचं दुकान व्यापाऱ्यांचा जर अंदाज घेतला तर माझ्या मते 7-8 कोटीच्या बाहेर झाला नुकसानीचा आकडा. हे आता मला निदर्शनात दिसत आहे. तसं हा पंचनामा मी शक्यतो लवकर रात्रंदिवस करून मला लवकरात लवकर द्यायचा आहे, जेणेकरून ह्या लोकांना 2019मध्ये जे पाणी आलेलं होतं त्याचा पण पंचनामा आम्ही सादर केलेले होते. पण आमचं दुर्दैव म्हणायला पाहिजे मार्च 2020ला कोविड संक्रमण झाल्यामुळे आमच्या प्रशासनाकडे म्हणा किंवा गव्हर्नमेंटकडे म्हणा तेवढी ग्रँट्स उपलब्ध झाली नाही. तरी पण आम्ही त्याच्या ग्रँट्स मागणीसाठी आम्ही पुढे प्रस्ताव दिलेला आहे 2019चा आणि आतासुद्धा आम्ही हा प्रस्ताव ताबडतोब देणार आहोत. साधारण 1.5 लाख रुपये तरी नुकसान झालेलं आहे. शासनाने ह्याच्यावेळी मदत करावी. ह्याच्यापूर्वी असंच पाणी आलं पण काही चाराने मिळाले नाही. आता तरी निदान काहीतरी हातभार लावा शासनाने. आणि आम्हाला जरा वर इथं आमचं घर आहे ते घरातही तसंच सगळं नुकसान पडून हे गेलेलं आहे सगळं भिजून. काहीतरी शासनाने आता तरी जरा काहीतरी करावं, ह्याच्यावर प्रयत्न करावे, हातभार शासनाने लावावा. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
गृह ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृह ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. देवगड तालुक्यात रोटरी क्लबची स्थापना झाली. 29 जुलैला रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा इंद्रप्रस्थ हॉल येथे होणार असल्याची माहिती देवगड तालुका रोटरी क्लबचे सचिव संजय धुरी यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड याची स्थापना गेल्या फेब्रुवारीमध्ये 2021मध्येच आपली झाली. उडाळा क्लबने याचं आमचं पालकत्व घेतल्यामुळे त्यांनी आम्हाला प्रमोट केलं की या ठिकाणी ग्रुप स्थापन व्हावा. तशा पद्धतीनं त्या वर्षातले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील हे देवगड येथे आले. एक मिटिंग झाली आणि आम्ही सर्वप्रथम देवगडमधून एक 25 मेंबर करू शकलो. ही एक कौतुकास्पद बाब आहे. आणि या पहिला जो आम्ही ग्रुप स्थापन केला त्याचे प्रेसिडेंट झाले माझे मित्र रोटेरियन प्रेसिडेंट हनीफ मेमन, सेक्रेटरी मी संजय धुरी आणि ट्रेझरर माननीय सुनील पारकर हे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. या पहिल्या वर्षाचा जो कार्यक्रम होता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपला कार्यक्रम इनॉग्रेशनचा नुकताच जूनमध्ये झाला. कारण रोटरीचं वर्ष हे 1 जुलै ते 30 जून असं असतं आणि ते 30 जूनला या ठिकाणी ते वर्ष संपलं आणि तो आम्ही कार्यक्रम केला. आता जो नवीन संकल्पना घेऊन आम्ही यावर्षी रोटरीचं कामकाज जे सुरू करणार आहोत ते नवीन त्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असणार आहेत. गौरीश धोड जे गोव्यामध्ये असतात ते हा 3170 हा डिस्ट्रिक्ट आहे आणि तो पूर्ण कंडक्ट ते करतात. तर त्यांच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली हा आता आपला पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित झालेला हा जो रोटरी क्लब असणार आहे त्याचेही प्रेसिडेंट हनीफ मेमन, सेक्रेटरी मी संजय धुरी, ट्रेझरर सुनील पारकर असणार आहे आणि आमचा कार्यकाल हा 30 जूनपर्यंत असणार आहे. 30 जूनला पुन्हा एकदा नववर्षात जाताना ही बॉडी बदलणार आहे आणि नवीन संचालक येतील आणि नवीन कार्यकाल सुरू राहील. यावर्षी आपण जो आता आपण पदग्रहण सोहळा जो यावर्षीचा आहे तो 29 जुलैला आपण या इंद्रप्रस्थ हॉलमध्ये घेणार आहोत. व्हर्च्युअल मीटिंग असेल. फक्त मेंबर्स आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि संपूर्ण कोविड निर्बंध यांचं पालन करून हे संपूर्ण हा कार्यक्रम केला जाईल. या कार्यक्रमासाठी नासिरभाई बोरसादवाला हे उपस्थित राहणार आहेत. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट म्हणजे आता ते गौरीश दोंड आहेत यांच्यानंतर जे होणारे हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत. रोटरीमध्ये अशीच चेन असते की दरवर्षी पद हे बदलत असतं. प्रत्येक वर्षी माणूस त्या डिपार्टमेंटचा बदलत असतो. दुसऱ्यांना सगळ्यांनाच संधी यामध्ये असते म्हणून हा रोटरी क्लब अधिक ऊर्जित अवस्थेत असतो. जागतिक दर्जावरचं जर या रोटरी क्लबचं काम आपण पाहिलं तर पोलिओ निर्मूलनासारखं एक जागतिक दर्जावरचं काम रोटरीने केलेलं आहे. त्यांचा बहुतांश वाटा आहे आणि जागतिक मानांकन हे 2 नंबरचं मानांकन रोटरी क्लबला आहे आणि या अशा क्लबचे आम्ही मेंबर्स आहोत हीच आम्हाला कौतुकास्पद बाब वाटते. अर्थात या वार्षिक सोहळ्याला नासिरभाई बोरसादवाला हे उपस्थित राहणार आहेत आणि पुढचे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही जयपूर, त्याच्यानंतर मधुमेह संदर्भातील आरोग्य शिबिर आपण आयोजित करणार आहोत आणि आरोग्यविषयक जास्तीत जास्त सुविधा देवगडवासियांना देता याव्यात यासाठी आम्ही झटणार आहोत. अर्थात हे कॅम्प कदाचित कधी देवगडला होतील, कधी तळेबाजारला होतील आणि कधी कुणकेश्वरला होतील. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते कॅम्प केले जातील त्या त्या जागा आपल्याला कळवल्या जातील. वेगवेगळ्या ठिकाणी आणि देवगड तालुक्यातील सर्व जनतेला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी रोटरी काम करणार आहे. यामध्ये मुलींचं शिक्षण आहे. त्या काही महिलांना ज्या काही अडचणी निर्माण होतात
ज्याला कायदेविषयक सल्ला आवश्यक आहे असं वाटतं तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही कायदेविषयक तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शनपर असे वर्ग आपण घेणार आहोत. असेही कामकाज रोटरी करणार आहे. तर महिला सबलीकरण हाही एक भाग आहे. त्यांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्यात येईल. गावोगावी बचत गट आहेत, त्या बचत गटांच्या उत्पादकांना खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देणे असाही उपक्रम करता येईल. डॉक्टरांच्या मदतीने कॅट्रॅक्ट कॅम्प आयोजित केले जातील. शालेय मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे, तसेच डायलिसिस मशीन आपल्या शहरात उपलब्ध करणे, मेमोग्राफी मशीन उपलब्ध करणे, छोट्या छोट्या गावांमध्ये डायबिटीस चेकअप करून रुग्णांना ट्रीटमेंट देणे, ब्लड डोनेशन कॅम्प घेणे. यावर्षी देवगडमध्ये साधारण 200 झाडं लावण्याचा आमचा मानस आहे. वर्षभरात त्या पद्धतीने आमचं कामकाज राहील. शांतता आणि संघर्ष प्रतिबंधन, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, मूलभूत शिक्षण आणि साक्षरता, रोग प्रतिबंधक आणि उपचार वातावरणाचा समतोल राखणे, कम्युनिटीचा आर्थिक विकास, माता आणि मुलांचे आरोग्य या 7 मुद्द्यांवर आधारित रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या माध्यमातून वर्षभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. महापुरामुळे आलेल्या पाण्यामुळे अनेकांचं लाखोंचं नुकसान झालंय. बांधा सरमळे येथील रुपेश गावडे या कुटुंबियांचंही या पुराच्या पाण्यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय. गावडे कुटुंबीय सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. रात्री 3 वाजता इकडे पाणी आलं, म्हणजे आम्ही सगळे झोपलो होतो घरात. अचानक पाणी भरलं, आम्हाला काहीच कळलं नाही. थोडा वेळ म्हणजे आम्ही पूर्ण सगळे बेचैन झालो. त्यानंतर काही वेळानंतर आमच्या म्हशी वगैरे होत्या गोठ्याच्या इथे, तिथं आम्ही म्हशींना वगैरे बाहेर काढलं आणि काही वेळानंतर आमचा मांगर आहे, शेतमांगर, तो कोसळला गेला. ओके, त्यानंतर इथं पूर्ण या एरियामध्ये पूर्ण पाणी होतं. नंतर पाठीमागची एक पडवी पण आहे, ती पण पाण्यामुळे कोसळली, ज्या ठिकाणी लाकडं वगैरे भरलेली होती. आणि पाठीमागचं आमच्या घराचं एक भिंत आहे. सकाळी अचानक म्हणजे पूर्ण इकडे पाणी भरलेलं असताना या एरियामध्ये अचानक भिंत कोसळली. नशीब आमचं बरं की घरात कोणी नव्हतं आणि सगळ्यांनी अगोदर बाहेर पडलो घरातून. सो थोडंसं काय म्हणजे हे नुकसान झालं या पावसामध्ये. आम्ही बेसिकली जे जेवणाचं हे करतो आम्ही लाकडावरूनच करतो. आणि आज या पावसामध्ये पूर्णपणे लाकडे भिजून गेली. त्यामध्ये नारळ पण होते, 300 नारळ पूर्ण वाहून गेले आमच्यामध्ये. आणि पाण्याचं मोटर होतं जे आम्ही उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वापरतो, ते पण पूर्ण वाहून गेले. आणि एक 30-40 पाईप ते पण वाहून गेले पुरामध्ये. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. जिल्ह्यात आलेल्या पूरक परिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त शेतकरी, बागायतदार आणि व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. विमा कंपनीकडून ही भरपाई मिळावी यासाठी कोकणातील आपदग्रस्तांना स्वतंत्र पॅकेज देण्यात यावे. यासाठी लवकरच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे जे काही ठिकाणी मनुष्यहानी, काही ठिकाणी दरड कोसळली, आजही बऱ्याच दुकानं सुरू होऊ शकलेली नाहीत. व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणजे बांधा असेल, माडकोल असेल, धवडकी असेल, अन्य भागात सुद्धा, म्हणजे नुसतं सावंतवाडीपुरतं नाही तर अन्य भागात सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काल बांद्यात जर बघितलं तर
जी बोट ठेवलेली होती ती बोट सुद्धा आदल्या दिवशी प्रशासनाने तिथून हलवली. बांद्याचे व्यापारी आणि तिथले सगळे नागरिक एवढे आक्रमक झालेले होते. ती जर बोट असती तर त्यांचं म्हणणं बरंचसं सामान बऱ्याच लोकांचं आपण त्या ठिकाणी वाचवू शकलो असतो. परंतु दुर्दैवाने आदल्या दिवशी ती बोट नेली. म्हणजे पूरग्रस्त परिस्थिती माहिती असताना सुद्धा ज्यावेळी नेली त्यावेळी सुद्धा पूर आलेला होता आणि तिलाही धोक्याची पार्टी म्हणजे ओलांडणार अशा प्रकारची एक हवामान खात्याने पण अंदाज दिलेला होता. गेल्या वेळी प्रशासनाने निदान त्यांना अलर्ट तरी केलेलं होतं, निदान पोलिसांनी अनाउन्सिंग केलेलं होतं की बाबा तुम्ही तुमचं सामान वाचवा, जे म्हणजे बाहेर तुम्ही तिथून निघा. पण यावेळी अशा प्रकारची परिस्थिती होती की प्रशासनाकडून सुद्धा एक साधा कॉल पण त्यांना गेला नाही. ही जी काही व्यवस्था होती ती पण कोणाला न सांगता सरपंचांना सांगितलं गेलं नाही. आणि काल मग एक ती बोट काल संध्याकाळी आणून तिकडे लाटीवर काल ठेवली. ह्या झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण? तिथला पोलीस अधिकारी जो होता तो योगा करत राहिला लोक गेले त्यावेळी. आणि लोक म्हणजे त्यामुळे लोक प्रचंड चिडलेले आहेत. या सगळ्याला जे नुकसान झालेलं आहे याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं संकट अचानकच येतं. परंतु ठेवलेली जी यंत्रसामुग्री होती म्हणजे त्या लोकांचं म्हणणं की ऐनवेळी आम्हाला तिथे पोलीस मदत करायलाच कोण नव्हतं. मग आपली जी यंत्रणा या ठिकाणची प्रत्येक जिल्ह्याची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कुठे गेली होती त्यावेळी? हा पण प्रश्न माझा त्यांच्यासमोर आहे. अधिक आज जे नुकसान झाले काही आता जे इन्शुरन्सवाले म्हणजे बऱ्याच व्यापाऱ्यांची जिथं लोन आहेत त्यांना ते सांगतात की आपण नदीच्या तुम्ही बाजूला असल्यामुळे हे आम्ही हे देऊ शकत नाहीत. मग ज्या बँका इन्शुरन्स उतरून घेतात आणि बँका जे त्यांचे पैसे घेतात मग कशासाठी घेतात याचं उत्तर बँकाने दिलं पाहिजे आणि प्रशासनाने त्यांच्यावर प्रेशर आणलं पाहिजे. तुम्ही बँकेचे ज्यावेळी लोन देताय किंवा कॅश क्रेडिट देताय त्या कॅश क्रेडिटची ज्यावेळी आपण इन्शुरन्स उतरतो आणि इन्शुरन्स उतरल्यानंतर सुद्धा जर अशा नुकसान भरपाई जर पैसे मिळत नसले तर ही जबाबदारी कोणाची? याचं उत्तर पण म्हणजे प्रशासनाने खरं म्हणजे या बँकांवर आणि त्याचप्रमाणे ज्या इन्शुरन्सची जी कंपनी असेल या कंपनीला वेगळ्या पद्धतीने फैलावर घेतलं पाहिजे. कारण आज जे नुकसान झालं आहे हे नुकसान न भरून येणार आहे. प्रशासन 25,000-50,000 रुपये देतील पण त्या 50,000 काही दुकानवाल्यांची पूर्णपणे म्हणजे कापड दुकानं पूर्णपणे गेलीत, त्यांची गोडाऊन गेलीत. कारण चतुर्थी तोंडासमोर असल्यामुळे मध्ये सीझन नव्हतं. चतुर्थीला तरी व्यवस्थित होईल या भावनेतून लोकांनी प्रचंड प्रमाणात सामान भरलेलं होतं. कोणी पोचलेलं नव्हतं काल बांद्याच्या बाजारपेठेत. पंचनाम्यासाठी पण कोण पोचलेले नव्हतं. आज नगराध्यक्षाने इथून गाडी पाठवली, माणसं पाठवली सावंतवाडीतून. मग ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही असा दोष देत नाही की शेवटी सगळ्या ठिकाणीच होतं. पण प्रशासन अशा प्रकारची परिस्थिती ऑरेंज अलर्ट होतं, रेड अलर्ट येणार होतं, वातावरण सगळं बदलत होतं. अशी परिस्थिती असताना नेहमीचे जे भाग आहेत त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना पण या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि जे कोण दोषी असतील म्हणजे ते बोटीच्या संदर्भात किंवा ते आले नसतील संदर्भात शासन प्रशासन कारवाई करणार का त्याच्यावर? मागच्या 2 वर्षापूर्वी झालेलं नुकसान गेट खचलेले डोंगर ह्याचं काय? याचं उत्तर पण आता प्रशासन असतील माजी पालकमंत्री याचं उत्तर द्यायला पाहिजे ना. 25 लाखाच्या खेळण्याचे 3.5 कोटी रुपये खर्च करताय मग लोकांच्या जीवनाशी हा राग कशासाठी आला? MTDCचे एवढे पैसे जर आपण तुम्ही असे वारेमाप जर खर्च केलेले होते तर शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी बागायतदारांना उभं करण्यासाठी हा ज्याच्यावर तुम्ही पक्षप्रवेश घेतले शिरशिंगेसारख्या ठिकाणी त्या लोकांना वारावर सोडलं ना तुम्ही. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून सुद्धा
भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही जे काय तुम्ही सांगाल ते प्रयत्न निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि बांधावाल्यांना ह्या सगळ्या बाबतीत न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडली तर इन्शुरन्सवाल्याला लाईनमध्ये आणण्यासाठी अर्थमंत्र्यांची राणेसाहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे भेट घेऊन त्यांना तसं करायला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करणार. आणि आजच म्हणजे माझी आता मी गाडी पूर्णपणे भरली इथं सुद्धा आता आणली की जिथे जिथे जे लोक आहेत भारतीय जनता पक्ष ज्यांना आम्हाला शक्य आहे सगळ्यांनाच काय आम्ही मोठ्या प्रमाणात मदत करू शकणार नाही, परंतु विलवड्यात सुद्धा ऐकले की एक मळेवाडी आहे तिच्यात पूर्ण पाणी भरले, घरातल्या लोकांचं सगळं धान्य पण वाहून गेलं. काल एका शाळेत त्या सगळ्या लोकांना प्रशासनाने ठेवून तिथं त्यांची जेवणाची सोय केली होती. आज मी बरंच म्हणजे अगदी चटईपासून ताडपत्र्यांपासून जेवढं शक्य आहे आणि जीवनावश्यक वस्तू म्हणजे अगदी बकेट सगळ्या गोष्टी आपण आणल्या आहेत. त्या लोकांना उभं करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की बांधा असू देत माडकोल असू देत ज्या ज्या ठिकाणी या घटना घडल्या ते पंचनामे युद्ध पातळीवर आपण त्या ठिकाणी करा आणि इथला रिपोर्ट हे आता व्यापारी पुन्हा उभे राहण्यासाठी व्यापारी असतील शेतकरी असतील आता शिरशिंग म्हणजे कलमीजपासून सुद्धा बऱ्याच जणांच्या बागायतीत नष्ट झाल्या. आमच्या पंढरीराव 20 एकर बाग जवळपास गेली बरोबर सगळ्यांच्याच म्हणजे मी एक उदाहरण पण सांगितलं. त्यांना उभं करण्यासाठी अशा प्रकारचं काहीतरी वेगळं पॅकेज आपल्या ह्या कोकणाला म्हणजे रत्नागिरी रायगड प्रचंडच झालं पण कोकणासाठी काहीतरी हे पॅकेज वेगळं सरकारने या ठिकाणी द्यायला पाहिजे. अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे पुनर्वसन मंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील यांना आहेच. आणि आम्ही जी जबाबदारी आपण सांगाल कुठलंही राजकारण न करता ती जबाबदारी घेण्यासाठी निश्चितपणे आम्ही आमच्या पार्टीकडे पण सांगू की बाबा नुसतं एवढ्या पुरतं नाही प्रशासन नुसतं आम्ही सांगून चालणार नाही तर आम्ही या लोकांना उभं करण्यासाठी आमच्या सुद्धा नेते मंडळीकडे निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. उदय सामंत काय स्वतःच्या गाडीतून पाणी काढून देतील काय? निलेश राणे अधिकाऱ्यांवर संतापले. स्थानिक सांगतील तिथेच पुनर्वसन नारायण राणेंची घोषणा. आणि वैभव नाईक उतरले मैदानात परत असताना दिला मतीचा हात. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग. कान नाक घसा विभाग डॉक्टर ओंकार वेदक MBBS MS ENT. कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, नाकातील ॲलर्जी, नाकाचे पॉलिप्स, नाकातील हाड वाढल्यास शस्त्रक्रिया, गळ्यातील गाठीवर शस्त्रक्रिया, कान वाहणे, व्होकल कॉर्ड शस्त्रक्रिया, टॉन्सिल शस्त्रक्रिया, DCR शस्त्रक्रिया, कान नाक आणि घसा यांची दुर्बिणीद्वारे तपासणी. याशिवाय कान नाक घसा संदर्भीय सर्व आजार यांच्यावर तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया. संपर्क 9309 88 60 56.